विषय असा झाला होता, आपण आज निघालो होतो आपल्या गावाला हॉटेलला. पहिले नाही या पोरांना सर्वांना साफसफाईचे कामं लावून दिले. हा भाऊ तो फोनवरतीच बोलत होता. मग ना आपले मित्र आले होते, म्हणजे भावासारखे मित्र. तर त्यांनी मोटरसायकल वगैरे केली आणि त्यांनी मला खायला आणलेलं होतं नानकटाई. ते म्हणे तुला बरं नाही ना म्हणे, नानकटाई घेऊन आलो म्हणे तुला खाण्यासाठी. म्हटलं ठीक आहे भाऊ. मग त्यांना भेटून घेतलं. मग मी निघालो CVSला जाण्यासाठी. CVSला बसलो, मस्त बस वगैरे भेटली होती. मग आम्ही निघालो होतो वातावरणाचा आनंद घेऊन गावाकडे जाण्यासाठी. आणि ही लालपरीमध्ये बसायचं होतं, पण काही जागा भेटली नव्हती. मग मस्त वातावरण पण सुंदर होतं आणि एकदम मस्त जात होतो आम्ही. मस्त वातावरण इतकं सुंदर होतं ना, खूप आनंद घेऊन निघालो मग आम्ही. आणि आपल्याला आता पुढं ना टोल नाका पण लागणार होता. आणि टोल नाक्यावरती तर इतकी गर्दी होती ना मित्रांनो, विचारूच नका. तर आम्ही ना खूप वेट करायला लावलं तिथं. फायनली आम्ही टोल नाक्यावरून डायरेक्ट बारीमध्ये पोहोचलो. बारीमध्ये पोहोचलो तर ना बारीमध्ये काम चालू होतं आणि इतकी ट्रॅफिक लागलेली होती. आम्हाला 10, 15, 20 मिनिटं लागून गेले ट्रॅफिकमधून निघण्यासाठी तिथून. तर ना रस्त्याचं काम लवकर करावं म्हटलं, सर्व लोक बोलत होते. मग ना मित्रांनो आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट आपल्याला मंदिराचं दर्शन वगैरे करायला भेटलं. मंदिराचं दर्शन वगैरे केलं आणि फायनली आपण ना आता देवळ्याला पोहोचणार होतो. तर देवळ्याला तर पोहोचून गेलो होतो. मग ना आपण ना देवळ्याला सट्याना बस पकडली, तर आपल्याला हुबत जावं लागलं. हो तिथून निघालो, मग डायरेक्ट आपल्या गणपती बाप्पाकडे आलो. गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि पायी निघालो घरी. कारण की ना माझ्या आईला आणि भावाला माहीत नव्हतं मी येणार आहे असं. मग रुमाल वगैरे बांधून मग मी निघालो मम्मीकडं. मम्मीने तर काही अजून पण ओळखलं नव्हतं. मम्मी म्हणे तूच आहे का. मम्मीने वगैरे फायनली आम्ही सर्व जेवायला बसलो होतो. आमचं जेवण तर झालंच होतं. तुम्ही पण जेवण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करून द्या.